हे गाईज हॅलो गुड मॉर्निंग. सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्तच असाल कारण की आपल्याकडे आलेले आहे सगळ्यांकडे बाप्पा. सो आज आम्ही लवकर आवरले. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि आज गौरीपूजन आहे त्यामुळे आम्हाला जायचं आहे कोथरूडला काकांकडे. सो आता आम्ही पटकन सगळी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. बाप्पाच्या आरतीची पण तयारी झालेली आहे. सो आता बाप्पाची आरती घेणार आणि नंतर मग आम्ही जाणार आहे. पहिलं जायचं आहे मम्मीकडे कारण गौरी पूजनचं जे काही सामान आहे ते घ्यायचं आहे. कारण माझा आज लग्नानंतरचा पहिला गौरीचा व्यवसाय आहे आणि तो कसा 3 वर्षांनीच येतो, जेव्हा गौरी पूर्व नक्षत्रामध्ये येतात तेव्हा. सो त्याची पण तयारी आहे करायची आणि त्यामुळे आता मम्मीकडे जाऊन मग आम्ही जाणार आहे कोथरूडला. सो चला आता बाप्पाची आरती घेऊया. मोरया आणि आम्ही जेव्हा बाहेर निघालो तेव्हा बाहेरचं वातावरण मस्त झालं होतं, बट थोडा थोडा पाऊस पण होता. मग आम्ही घरी गेलो आणि तिथून सगळं सामान घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो कोथरूडला. सो इथे बघा मी पटकन रेडी झालेली आहे आणि रेडी झाल्यानंतर मी 5 सुपं मांडायचे असतात. पहिला वौसा असल्यामुळे एवढं सगळं सामान घ्यावं लागतं, म्हणजे 5 फळं 5 भाज्या वगैरे. आणि हे सगळं जे वाण आहे ते खाऊच्या पानावर मांडायचं असतं, म्हणजेच नागिनीची पानांवर मांडायचं असतं. सो गावाकडे असलं तर मग तिथे काकडीची पानं वगैरे असतात, ती मोठी असतात. सो त्याच्यामध्ये सगळं वाण बसतो. पण आता आपल्याकडे शहरामध्ये नाही आहे. सो जे आपली विड्याची पानं असतात त्याच्यावरती मांडतात. मग त्यासाठी मी पहिला ओटी असते, म्हणजे नारळ आणि तांदूळ आणि ₹1.25. सो तो ठेवला आणि नंतर मग एक एक पानं मांडून घेतली आणि मग सूप रेडी केले. आणि इथे बघा गौरे किती सुंदर सजवलेले आहेत आणि इथे सगळं फराळ वगैरे मांडलेलं आहे. मग मी प्रत्येक सुपामध्ये भाज्या वगैरे आणि जे काही हळकुंड खोबरं अजून बरंच काही आहे, सो ते सगळं मांडलं आणि सूप रेडी केले. आणि त्यानंतर गौरीसाठी ओटी पण आणल्या होत्या. आणि त्यानंतर सगळं सुपं वगैरे रेडी झाल्यानंतर मी ओट्या पण भरून घेतल्या, हळदी कुंकू लावलं गौरीला. आणि त्यानंतर वौसा जो आहे, हा गौरीचा वौसा असतो तो पूजला. आणि लग्नानंतरचा पहिलाच वौसा असल्यामुळे हे 5 सुपं मांडावी लागतात. मग 5 जणींनी आम्ही ती पूजली आणि त्यानंतर तो वौसा जो आहे तो घरातल्या सगळ्यांना द्यावा लागतो, मोठ्या माणसांना द्यावा लागतो. आणि गौरीला मांडल्यानंतर गणपतीला ठेवल्यानंतर मिस्टरांना द्यायचा असतो. त्यानंतर घरातल्या मोठ्यांनाही द्यायचा असतो. सो काकांनाही दिला आणि आई बाप्पा ह्यावेळेस काही कारणांमुळे येऊ शकले नाही. घरातले सगळेजण बाकीचे नैवेद्याची तयारी करत होते कारण की 12 वाजता गौरीला नैवेद्य ठेवायचा असतो. सो इथे आतमध्ये सगळे वहिनी काकू वगैरे सगळेजण नैवेद्याची तयारी करत होते. आणि त्यानंतर आरतीची तयारी करून आम्ही आरती घेतली. जय देवी जय देवी. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी मस्तपैकी सगळेजण रेडी झालो आणि मग मी मोठ्या जाऊबाईंना आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींना वौसा दिला. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं घरी, माहेरी पण द्यायचा असतो हा वौसा. सो मग घरी गेलो आणि तिथे गेल्यावर आरती झाली नव्हती गणपतीची. सो घरातल्या गणपतीची आरती घेतली. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्र मन कामना पूर्ती. मग त्यानंतर आरती झाल्यानंतर आम्ही गेलो होतो मंडळामध्ये. सो मंडळाच्या गणपतीला हे वाण ठेवलं आणि मग दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी नारळाचं तोरण चढवलं, प्रसाद ठेवला. आणि त्यानंतर फायनली घरी गेले, घरातल्या सगळ्यांना वाण दिलं. आणि मग शेवटी इम्पॉर्टंट म्हणजे मम्मी पप्पा. सो मम्मी पप्पांनाही वाण दिला. आणि मम्मीची तब्येत बरी नव्हती, सो ती खूप थकलेली पण होती आणि तिची तब्येतही बरी नव्हती. आणि मग त्या दोघांना मी वाण दिला आणि त्यांनी मस्तपैकी मला खूप खूप आशीर्वाद दिले. आणि हेच तर आशीर्वाद खूप आणि खरंच महत्त्वाचे असतात.
वाण दिल्यानंतर आशीर्वाद घेतल्यानंतर मम्मीनी माझी ओटी भरली आणि त्यानंतर फायनली एवढी भूक लागली होती आणि आम्ही खरंच खूप दमलो होतो. सो मम्मीने मस्तपैकी खूप छान स्वयंपाक केला होता. सो आम्ही जेवलो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.